नमस्कार, मी सुप्रिया इसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। ॲक्च्युली आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि मी सर्वात प्रथम तुमच्या सर्वांची माफी मागते की मी तुम्हाला आत्ता या सिच्युएशनमध्ये नवीन भरती आलेली आहे। सर्वांना गरज असते की कुठे फॉर्म भरला पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं काय, म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची खूप इच्छा असते। नॉलेज लागतं, गायडन्स लागतं आणि या सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला सपोर्ट केला नाही, परंतु माझी परिस्थितीसुद्धा समजून घ्या तुम्ही। आम्ही ट्रेनिंग सेंटरला येऊन जस्ट 1.5 ते 2 महिने आता आम्हाला होत आलेले आहेत आणि या वातावरणात आणि या परिस्थितीत थोडासा वेळ लागला मला रुळायला, कारण की इकडचं क्लायमेटसुद्धा सूट होत नव्हतं। इकडचं पूर्ण शेड्यूल बिझी होतं आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत। आणि मी माझं शेड्यूल तुम्हाला सुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की PTCला कसं शेड्यूल आहे, काय काय करावं लागतं, हे सर्व गोष्टी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। जर कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ परत एकदा बघून घ्या, कारण की आज न उद्या तुम्हाला सुद्धा या PTCमध्ये यायचंच आहे। आणि सर्वप्रथम म्हणजे भरती डिक्लेअर झालेली आहे, मला मान्य आहे। आणि मेन म्हणजे कसं असतं की आपण राहतो एका ठिकाणी आणि येतो दुसऱ्या ठिकाणी, तर थोडा वेळ लागतो। आणि मी सुद्धा प्रॉपर राहणारी मुंबईची आहे आणि डायरेक्ट विदर्भात ट्रेनिंगसाठी आली, तर इकडचं वातावरण वेगळं आहे। परत घरच्यांपासून लांब, इतके दिवस लांब राहायची सवय नाही, त्यामुळे मी तर आली पहिले 10-15 दिवस रडतच होती, अक्षरशः आज सकाळीसुद्धा रडत होती। आणि इथे एवढा पाऊस आहे, कंटिन्यू 3 दिवस झाले आमचं ग्राउंड ब्रेक होतं आहे, ग्राउंडच होत नाही आहे मेन म्हणजे। तर थोडासा आनंदसुद्धा आता कुठे आम्हाला मिळायला लागला आहे, बाहेरसुद्धा पाठवत नाही आहे। 8 महिन्यातून आम्हाला आत्तापर्यंत इथे येऊन आम्हाला 1.5 ते 2 महिने होत आले आणि या 2 महिन्यात आम्हाला फक्त 2 तास बाहेर त्यांनी पाठवलं। सो मुलींसाठी थोडं स्ट्रिक्टली केलं आहे त्यांनी, मुलांना इतकं स्ट्रिक्टली असं काही नसतं। मुलांना थोडंसं फ्रीलीच होतात, मुलींचं तुम्हाला माहितीच आहे किती आगाऊपणा असतो। आणि मी स्वतः एक मुलगी आहे, मान्य आहे मला, पण तरीसुद्धा आता काय करणार, आपल्या अंगात आपलं मस्ती असते तर आपण नाही हे करू शकत। शेवटी म्हणतात ना, डॅडीज गर्ल पापा की परी, तसं आहे आपलं, लाडावून ठेवलं आपल्याला। तर राहिला ते जोक्स अपार्ट, आता मेन म्हणजे मी मुद्द्याकडे येते। मला तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला किंवा मला एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला तो एवढा प्रॉपर वेळ भेटला नाही आहे, पण मी एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगू इच्छिते की म्हणजे म्हणतात एक मोठी बहीण समजा किंवा मैत्रीण समजा की तुम्ही 10 व्हिडिओ आत्तापर्यंत यूट्यूबला 100 व्हिडिओ म्हणजे बघण्यामध्ये वेळ वाया घालवला असेल की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा, कसा भरायचा, काय करायचं। नवीन मुलांनी बघितली गोष्ट वेगळी आहे, पण जर जुने मुलंसुद्धा हेच व्हिडिओ सारखे बघत असतील तर त्यांच्या इतकं मूर्ख कोणीच नसणार, कारण की ते त्यांचा वेळ वाया घालवतात। ॲक्च्युली त्यांच्याकडे अनुभव आहे, तुम्हाला व्हिडिओ बघायची किंवा कोणाला विचारण्याची गरज नाही की आम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा किंवा कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला पाहिजे, तुम्हाला खूप नॉलेज आहे। आणि तुम्ही एखादा व्हिडिओ बघून किंवा एखाद्या युट्यूबरला विचारून जर तुम्ही फॉर्म भरत असाल आणि इन केस जर इन फ्युचर असं होऊ नये पण तुमचं त्या जिल्ह्यात नाही सिलेक्शन झालं, तर तुम्ही काय बोलणार, हां या चॅनलवाल्यांनी खोटी इन्फॉर्मेशन दिली किंवा ह्या चॅनलचे व्हिडिओ बघितलेच नाही पाहिजे, हा असंच टाइमपास करत असतो, आपण असं दुसऱ्याला ब्लेम करतो। त्यामुळे मी एक सांगते नवीन मुलांना आणि जुन्या मुलांना सुद्धा की स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा, स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स आहे, तुमच्यात किती आत्मविश्वास आहे की आपण एखाद्या जिल्ह्यात फॉर्म भरला की आपण ती जागा नक्कीच काढणार। मग ती जागा 1 असू दे किंवा 100 असू दे, पण ती एक जागा ही आपलीच आहे, असं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे। आणि असं नाही आहे की जिथे जागा जास्त आहे तिथे भरती 100% होणार किंवा जिथे जागा कमी आहे तिथे आपण भरतीच होणार नाही, असं काहीच नसतं। स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे। जर तुमचं ग्राउंड 47-45 अप असेल, तुमची स्टडी 80-85 अप असेल, तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला तरी तुम्ही नक्कीच भरती होऊ शकता। आणि मी तरी आज सकाळीच ऐकलं की मुंबईला आतापर्यंत 1.5-2 लाख फॉर्म आलेले आहेत आणि 2000 कितीतरी जागा आहेत समथिंग, मी अजून जागा पण बघितलेल्या नाही आहेत। आणि मला खरंच वेळच भेटला नाही कोणते म्हणजे जागा बघायला किंवा कोणत्या जिल्ह्यात किती काय कसं आहे, मी अजूनही काही बघितलं नाही आहे। आणि 3 दिवसाची मुदतवाढ पण झाली आहे, पण मी एक सांगते तुम्हाला की मुदतवाढ होते किंवा काय होते तर या दिवसाची तुम्हाला वाट बघत बसायची काहीच गरज नाही, कारण की जेवढा तुम्ही उशीर करणार तेवढं तुम्हाला नुकसान होईल, तेवढं ग्राउंड लेट होणार, तेवढं तुमचा अभ्यासाचा वेळ कमी होणार, कारण की जितकं ग्राउंड लेट होतं तेवढा पेपरला आपल्याला कमी वेळ भेटतो। त्यामुळे जेवढं लवकरात लवकर आपण निघून जातो ग्राउंडचं म्हणून, तर तेवढे 2 महिने 3 महिने आपल्याला एक्स्ट्रा अभ्यासाला भेटतात। ज्यांचं ग्राउंड शेवटी होतं त्याचे पेपर आणि लगेच ग्राउंड संपायला पेपर सुरुवात होते, त्यामुळे त्यांच्याकडे अभ्यासाला वेळ भेटत नाही। आणि ह्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे। हे बघा, मी प्रॅक्टिकली आणि जे मनापासून जे मला पटतं त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते।
जर तुम्हाला असं वाटते की मी काही वायफळ सांगते किंवा माझ्यात बोलण्यात काहीच तथ्य नाही आहे, काहीच फॅक्ट्स नाही आहेत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप करा. नाही बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मला काही माझे फॉलोअर्स वाढवायचे नाहीत किंवा लाईक्स वाढवायचे नाही आहेत. मला एक जेन्युअनली मला मनापासून एखादी गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटते तेव्हाच मी व्हिडिओ बनवते. आणि राहिला प्रश्न, मी म्हणत होते की मनातून ऐका, कारण की एक जागा असेल तरी ती आपली जागा आहे हेच ठरवून घेतलं पाहिजे. आणि इतकं लक्षात ठेवा, जिथे जागा कमी आहेत तिथे फॉर्मसुद्धा कमी असतात, कारण की 100% मुलं घाबरून फॉर्म भरत नाही, कारण की इथे जागा कमी आहे. आता एखाद्या ठिकाणी समजा 2 जागा आहेत, 3 जागा आहेत, तर मुलं विचार करतात अरे 2च जागा आहेत, मी कसा फॉर्म भरू, माझं होईल का. असे जर तुम्ही विचार करतात तर असे विचार करणारे असे 1000 मुलं असू शकतात, इतकं लक्षात ठेवा. आणि या संधीचा फायदा दुसरी मुलं करून घेतात, जे पॉझिटिव्ह असतात मनातून की हा एक जागाने मी भरतो, माझं 100% होणार. आणि तसं पण एकाच 10 पेपरला विचारतात. जर तुमची स्टडी चांगली असेल, 90+ असेल, तर तुम्ही एक जागा काय आणि 2 जागा काय तुम्ही फॉर्म भरायलाच हवा त्या जिल्ह्यात. आणि मेन म्हणजे मुलींचं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मुलांनी जास्त वेळ वाया घालवू नका, कारण की तुम्हाला 4 ते 5 फॉर्म कंटिन्यू म्हणजे तुमच्यासाठी आहेत. SRPF आहे, पोलीस शिपाई आहे, पोलीस चालक आहे, परत कारागृह आहेत, असे म्हणजे खूप सारे फॉर्म्स आहेत जे तुम्हाला भरायचे आहेत. त्यामुळे तुम्ही लास्ट डेट करत बसला तर तुमचा खूप वेळ वाया जाऊ शकतो आणि मे बी तुमचं ग्राउंडसुद्धा कंटिन्यू येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही फॉर्म आधीपासूनच भरायला सुरुवात करायला हवी होती. ज्यांनी कोणी अजूनही केली नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की ही भरती आता ह्याच्यानंतर परत भरती कधी होईल सांगू शकत नाही. आणि तुम्ही जर शेवटच्या दिवसाची वाट बघत असाल तर तुम्ही खूप मूर्खपणा करताय, कारण की शेवटच्या दिवशी साईट हँग होते, डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही, पेमेंट होत नाही, असे खूप सारे इश्यूज शेवटच्या दिवशी होतात. आणि मेन म्हणजे मुलांना 4 ते 5 फॉर्म भरायचे असल्याकारणे तुम्ही गॅप ठेवून भरायला पाहिजे होते आतापर्यंत, कारण की तसं तुमच्या ग्राउंडमध्ये पण सुद्धा तुम्हाला गॅप मिळाला असता. SRPFचं ग्राउंड झालं तर तुम्हाला ॲटलिस्ट 8-10 दिवस किंवा 15 दिवसाचा गॅप मिळाला असता. आणि मुलींना सुद्धा चालकचं आहे, शिपाई आहे, तुम्ही सुद्धा 2 फॉर्म भरताना गॅप ठेवून फॉर्म भरा. आणि अजूनही भरला नसेल तर आत्तासुद्धा 1-1 दिवसाचा तरी गॅप ठेवा. कंटिन्यू दोन्ही फॉर्म टाकू नका, जेणेकरून ग्राउंड मागे पुढे ग्राउंड आलं ना तर खूप त्रास होतो, कारण की आज ग्राउंड दिलं आहे परत 2 दिवसांनी ग्राउंड द्यायचं, तेवढी मानसिक स्थिती आपली कॅपॅसिटी नसते त्याच्यामुळे. आणि आता तुम्हाला काही सांगण्यासारखं आहेच नाही, कारण की मला मान्य आहे तुम्ही इतक्या दिवसामध्ये खूप गोष्टी सर्च करून ठेवल्या असणार, खूप गोष्टी मुलांना एकमेकांना विचारलेल्या असतात. आणि मेन म्हणजे तुम्ही अनुभवी आहात, त्यामुळे तुम्हाला कसल्याच नॉलेजची गरज नाही. आणि इतकं लक्षात ठेवा, तुमची भरती लवकरात लवकर होणार आहे, कारण की आमची ट्रेनिंगसुद्धा कमी होणार आहे, असं प्रॉपर 9 महिन्याची होणार नाही आहे. कारण की विधानसभा इलेक्शन बंदोबस्त हा ऑक्टोबरला आहे, त्यामुळे त्याच्या आधीच म्हणजे सप्टेंबरपर्यंत सर्व ट्रेनिंग सेंटर खाली होते. विधानसभा इलेक्शन ऑक्टोबरला आहे, त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तर तुम्हाला भरती करून ट्रेनिंग सेंटरसाठी रवाना करतीलच. आणि ही भरती प्रक्रिया कदाचित जून-जुलै नंतरच चालू होणार. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या 1-2 महिन्यात भरती प्रक्रिया ती लोक संपवून नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत रवाना करतील PTCला, कारण की पूर्ण PTC हे ऑक्टोबरच्या आधी, जास्तीत जास्त सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरच्या 15 तारखेच्या आत पूर्ण PTC खाली होत आहे. कारण की ट्रेनिंग ही मॅक्झिमम आमची 8 महिन्याची होते फक्त बंदोबस्तसाठी. त्यामुळे तुम्ही सुद्धा तयारी चालू ठेवा, असं समजू नका की आता पावसाळा येणार, इलेक्शन आहे, भरती प्रक्रिया पुढे जाणार, असं काही नाही आहे. त्यांना जे गोष्टी घ्यायच्यात ते त्या वेळीच त्या गोष्टी घेत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची 100% तयारी ठेवा, की कधीही ग्राउंड घेऊ दे किंवा कधीही पेपर घेऊ दे, तुम्ही तुमच्या परीने 100% तयारच आहात असं म्हणून. आणि आय एम सो सॉरी की मला खरंच तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट इन्फॉर्मेशन पोहोचवता येत नाही आहे, आणि प्लीज समजून घ्या. आणि जर कोणी आत्तापर्यंत माझे व्हिडिओज बघितले नसतील तर बघून घ्या. काही इन्फॉर्मेशन असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आता इथून नेक्स्ट व्हिडिओ मी कंटिन्यू तुमच्यासाठी बनवत जाईन. कंटिन्यू म्हणतात येणार नाही आहे, कारण की आता आम्ही परत इलेक्शन बंदोबस्तसाठी, लोकसभा निवडणूक बंदोबस्तसाठी आम्ही इथून रवाना होतो आहे नागपूर PTCमधून. आम्हाला भंडारा इथे घेऊन जातात इलेक्शनसाठी. तर मग अजून कोणाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल, काही हवी असेल तर मला करा, कमेंटमध्ये विचारा, की जेणेकरून मी तुमची प्रश्नांची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत जाईल. आणि अजूनही जर कोणी टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर करून घ्या. काही डाऊट असतील तर तिथेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता. आणि अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर मग जे कोणी या चॅनलवरती नवीन असेल, कारण की आपला व्हिडिओ हा खूप दिवसानंतर आलेला आहे, जरी कोणाला
नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचं जात नसेल तर एकमेकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पॉझिटिव्हिटी येऊ दे. एखाद्या यूट्यूबरवर तुम्ही विश्वास ठेवून कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरण्याचा मूर्खपणा करू नका. तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा, पेपर ॲनालिसिस करा, त्या जिल्ह्यात किती जागा आहेत त्या गोष्टीचे ॲनालिसिस करा, त्याचं लास्ट आतापर्यंतचं 2-3 वर्षाचं मेरिट किती लागलं, किती जागा होत्या आणि मेरिट किती लागलं, ह्या गोष्टी तुम्ही कंपॅरिझन करा आणि तशा त्या पद्धतीने फॉर्म भरा. एखाद्या यूट्यूबरने, एखाद्या माणसाने जर आपल्याला सांगितलं की तू इथे फॉर्म भर आणि त्या जिल्ह्यात आपलं जर सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं की मी त्याने सांगितलं म्हणून मी फॉर्म भरला आणि म्हणून माझं झालं. म्हणजे आपण 100% जे काही ब्लेम आहे ते आपण समोरच्यावर करतो. पण जर आपल्याला मनापासून एखादी गोष्ट वाटते की मी या जिल्ह्यात फॉर्म भरू शकते आणि इथे माझं होऊ शकतं, तर आपण स्वतः फॉर्म भरला आणि इन केस जर नाही झालं तरी अरे हां मी भरला फॉर्म, म्हणजे आपल्याला एवढं मनाला वाईट वाटत नाही. आणि मनामध्ये जर कॉन्फिडन्सने आपण एखाद्या जिल्ह्यात फॉर्म भरतो तर तिथे 100% होतो. इतकं लक्षात ठेवा, 100% म्हणजे तेवढं पॉझिटिव्ह राहा. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा. ती एक जागा ही माझीच आहे या पॉझिटिव्हिटीनेच तुम्ही तो फॉर्म भरला पाहिजे. कधीच मनात निगेटिव्ह विचार आणू नका, प्रॅक्टिस करताना सुद्धा आणि ग्राउंड करताना सुद्धा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही असेल डाऊट्स वगैरे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मग ते PTC संदर्भात असू दे, ट्रेनिंग संदर्भात असू दे, किंवा मग अजून कसलं भरती संदर्भात आहे, अभ्यासासंदर्भात आहे, काहीही असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.